नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये मी असे एक ठिकाण दाखवणार आहे ज्याच्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील खूप कमी लोकांनी याबद्दल ऐकले असेल किंवा अगदी कमी लोकांनी या एरियामध्ये व्हिजिट केली असेल. तर आज मी गोव्यातील अशा एका दुर्गम भागातील एका ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहे. गोवा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येथील सुंदर समुद्र किनारे, रात्रीच्या डीजे पार्टी सोबत येथील सुंदर मंदिरे व चर्च. पण या सर्व कॉमन गोष्टी सोडून देखील गोव्यामध्ये अजून भरपूर सुंदर अशी हिडन प्लेसेस आहेत. अशाच एका सुंदर ठिकाणाबद्दल जाणून घेण्यासाठी मी सकाळी 9 वाजता गोव्यातील मडगाव शहरामधून निघालो. मडगाव पासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या साऊथ गोव्यातील नेत्रावली वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये असलेल्या स्ट्रॉबेरी प्लांटेशन पाहायला मी सकाळी निघालो. स्ट्रॉबेरी प्लांटेशन ते पण गोव्यामध्ये ऐकून नवल वाटले असेल, परंतु हे खरे आहे. गोवा राज्यातील साऊथ एरियामध्ये स्ट्रॉबेरी प्लांटेशन चालू केलेले आहे. तर या स्ट्रॉबेरी प्लांटेशन बद्दलची ही गोष्ट अशी आहे की गोव्यातील दुर्गम भागातील काही प्रदेशातील घनदाट जंगलात असलेल्या गावातील लोकांनी एकत्र येऊन या स्ट्रॉबेरी प्लांटेशन चालू केलेले आहे. मडगाव शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेत्रावली गावापर्यंत पोहोचायला सुमारे 1.5 तासाचा टाइम लागतो. सुरुवातीला नेत्रावली गावात पोहोचल्यानंतर तुम्हाला इकडे गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक चेकपोस्ट लागते. या चेकपोस्टवर तुमच्या व्हेकलची रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर जंगलातील या सुंदर रोडवर तुम्हाला अशा घनदाट जंगलातून व थोडा असलेल्या या घाट मार्गातून तुम्हाला जावे लागते. साधारण या फॉरेस्ट गेट मधून आत गेल्यावर 20 मिनिटांनंतर तुम्ही येथे असलेल्या वेरलेम या गावामध्ये जाऊन पोहोचता. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी बसलेल्या या जंगलातील या गावामध्ये तुम्हाला आजूबाजूला घनदाट अशी जंगल पाहायला मिळते. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या ठिकाणी कोणत्याही मोबाईलला रेंज येत नाही. फक्त काही ठिकाणी BSNL कार्डला रेंज येते. त्यामुळे इकडे येताना तुमच्या गाडीची तुम्ही अगोदरच चेकिंग करून या, कारण इकडे कुठेही मोठे गाव जवळपास नाही. त्यामुळे पेट्रोल पंप पण जवळ नाहीत. या नेत्रावली वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये 2 फेमस वॉटरफॉल देखील आहेत. त्याची नावे म्हणजे एक नेत्रावली वॉटरफॉल आणि दुसरा म्हणजे मैनापी वॉटरफॉल. ते फक्त पावसाळ्यात इकडे पाहायला मिळतात, कारण पावसाळी पर्यटनामध्ये इकडे भरपूर पर्यटकांची गर्दी असते. मेन फॉरेस्ट गेट मधून साधारण 20 मिनिटांनंतर आम्ही या जंगलात असलेल्या वेरले या गावात जाऊन पोहोचलो. इकडे असलेल्या स्ट्रॉबेरी प्लांटेशन मध्ये एंट्रीसाठी 20 रुपये असा तिकीट चार्जेस आकारला जातो. इकडे असलेल्या तिकीट काउंटरवर आम्ही तिकीट घेऊन आतमध्ये गेलो. इथे असलेल्या लाल मातीच्या शेतीमध्ये अशी स्ट्रॉबेरी प्लांटेशन केलेली आहे. असेच एक स्ट्रॉबेरी फार्मिंग नॉर्थ गोव्यातील सत्तेरी तालुक्यातील सातरेम या गावाच्या एरियामध्ये देखील केलेलं आहे. गोव्यातील या स्ट्रॉबेरी प्लांटेशनची सुरुवात 2013 मध्ये गोवा मिनरल फाउंडेशनने आंगण नावाच्या इको टुरिझम प्रोजेक्टच्या अंतर्गत सुरू केली. त्यानंतर पर्यटकांसाठी इकडे होमस्टेची देखील समावेश होता. त्यानंतर गोवा गव्हर्नमेंटने अटल ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांची मदत घेऊन गोव्यातील या दुर्गम भागातील शेतकऱ्यांची देखील मदत घेऊन या भागामध्ये स्ट्रॉबेरी प्लांटेशन चालू केलं. या स्ट्रॉबेरी फार्मिंगची पूर्ण जबाबदारी ही या गावातील महिला बचत गटांची असून साधारण हिवाळ्यातील डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या स्ट्रॉबेरी लागतात. इकडची ही फ्रेश स्ट्रॉबेरी प्लांटेशन पाहण्यासाठी आणि येथील स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी अनेक टुरिस्ट या भागात भेट देत असतात. या स्ट्रॉबेरी फार्मिंगमुळे या भागातील लोकांना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे.
या गावातील अनेक महिलांनी एकत्र येऊन अशी स्ट्रॉबेरी प्लांटेशनचे फार्मिंग चालू केलेले आहे. इकडची ही स्ट्रॉबेरी पाहून आम्ही थोडी स्ट्रॉबेरी खरेदी केली. खूप कमी दरात इकडे तुम्हाला एकदम फ्रेश अशी स्ट्रॉबेरी खरेदी करता येते. इकडची ही स्ट्रॉबेरी प्लांटेशन पाहून तुम्ही जवळच असलेल्या नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरी मधील नेत्रावली वॉटरफॉलला देखील जाऊन पोहोचू शकता. कारण रोडच्या बाजूलाच थोडे एक 10 ते 15 मिनिटं डाऊन ट्रेक केल्यानंतर तुम्ही या नेत्रावली वॉटरफॉलकडे जाऊ शकता. परंतु इकडे असलेल्या मैनापी वॉटरफॉलला साधारण 2 ते 3 किलोमीटरचा ट्रेक आहे, त्यामुळे तिकडे जाण्यासाठी टाइम लागू शकतो. तसेच या स्ट्रॉबेरी फार्मिंगच्या स्पॉट पासून जवळ असलेल्या नेत्रावली गावाजवळ एक सुंदर मंदिराच्या परिसरामध्ये एक छोटे तळे आहे. आणि या तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही इकडे हाताने टाळी वाजवलात तर तळ्यामधून हवेचे बुडबुडे वर येतात. त्यालाच बुडबुड्याचे तळे देखील म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये नेत्रावली बबलिंग लेक देखील म्हणतात. आणि गुगल मॅपवर या सर्व ठिकाणांचे लोकेशन आहेत. जर तुम्ही नेव्हिगेशन ऑन केला तर एक्झॅक्ट लोकेशन पर्यंत येऊन पोहोचू शकता. या तळ्यामधून येणाऱ्या बुडबुड्यांचे कारण कोणालाच माहीत नसल्यामुळे अनेक पर्यटक हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी या तळ्याला भेट देत असतात. गोव्यातील या ठिकाणाची एक्झॅक्ट लोकेशन गुगल मॅपवर देखील आहेत. त्यामुळे तुम्ही जर इकडे भेट देणार असाल तर गुगल मॅप ऑफलाईन डाउनलोड करून तुम्ही इकडे येऊन पोहोचू शकता. जर गोव्यातील ही सुंदर ठिकाणे तुम्हाला एका दिवसात पाहायची असेल तर सकाळी लवकर तुम्ही जर गोव्यातील ही ठिकाणे पाहण्यासाठी निघालात तर तुम्हाला स्ट्रॉबेरी प्लांटेशन, त्याचबरोबर हे 2 वॉटरफॉल आणि नेत्रावलीतील हे बबलिंग लेक हे सर्व एका दिवसामध्ये कव्हर करता येऊ शकते.
तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गोवा ट्रिपमध्ये ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या. धन्यवाद.